एक मोठी बातमी बघूयात। रोहित पवारांचे छिछोरे धंदे सुरू असल्याची टीका अनिल पाटील यांनी केली। रोहित पवारांना पक्षाचं वर्चस्व मिळत नसल्यामुळे त्यांचा तिळपापड झाला असं अनिल पाटील यांचं वक्तव्य। तर दादांच्या घटनेचा तपास करायचा की विलिनीकरणासाठी खटाटोप असं देखील सुनील शेळके म्हणाले। त्यामुळे रोहित पवारांना आरोप करून काय सिद्ध करायचंय असंही सुनील शेळके म्हणाले। तपासाच्या यंत्रणेवरती वेगवेगळ्या प्रकारचा आक्षेप होता किंवा तपास यंत्रणेमध्ये काय काय केलं पाहिजे या बाबतीमध्ये जोपर्यंत त्यांची भूमिका होती तोपर्यंत त्याचं समर्थन आम्ही आजही करतोय, उद्याही करत राहू। परंतु मी मागेही एकदा बोललो की हळूहळू ते आता याला राजकीय झालर देतील आणि हा सगळा आरोप कोणावर कशा पद्धतीने शिफ्ट करता येऊ शकतो किंवा कटघऱ्यामध्ये कोणाला उभं करायचं असं एक त्यांचं कुठेतरी प्लॅनिंग दिसतंय। आता राहिला हे असे छचुरे धंदे रोहित पवारांकडनं का केले जात आहेत हे आता आपल्याला समजलं पाहिजे की नक्की तुम्हाला दादांच्या झालेल्या घटनेचा तपास करून जी काय सत्यता ती बाहेर आणायची की तुम्हाला विलीनीकरण करण्याकरता हे सगळा खटाटोप चाललाय हे आम्हालाही माहीत नाही। पण मला असं वाटतं की आपण या सगळ्या घटनेकडे गांभीर्याने पाहायला पाहिजे। पण विलिनीकरण नकोय का? राष्ट्रवादी दोन्ही राष्ट्रवादीला नकोय विलिनीकरण? कुठल्या पक्षानं कुठल्या पक्षात विलीनीकरण करायचं हे पहिले ठरवलं पाहिजे ना। आणि जर करायचं असेल दोन्ही पक्ष मर्ज करायचे किंवा नाही करायचे यावरती पहिला तुमचा प्रस्ताव आला पाहिजे।